रामराम मंडळी, मराठीत बोल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय बैलगाडा शर्यत चांगली की वाईट, आणि त्यानिमित्तानं आज आपण थेट बैलगाडा घाटात आलेलो आहोत. वडगाव कांदळ येथील शिवनेर केसरी या बैलगाडा स्पर्धेसाठी आपण आलेलो आहोत. आपण पहिलीच सुरुवात आपल्या वाजंत्र्यांकडून, ज्या बैलगाडा शर्यतीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवलं जातं ते ताशा, या ताशा वाजवणाऱ्या सर्व वाजंत्री मंडळांची आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांची एक झलक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांना आपण विनंती करू की आपण या ठिकाणी आपली एक झलक दाखवायची. तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की बैलगाडा शर्यत चांगली की वाईट? बैलगाडा शर्यत ही चांगलीच आहे. जे कोणी नावं ठेवत असेल त्यांचा काहीतरी वेगळा भाग असेल, पण बैलगाडा शर्यत तशी आपली पारंपरिक बैलगाडा शर्यत आहे, म्हणजे आपला महाराष्ट्राची एक शान आहे. त्या शेतकरी वर्गाच्या सर्व शेतकरी वर्ग या बैलगाडा शर्यतीवर चालतं. त्याचप्रमाणे आमच्यासारखे वाजंत्री, छोटे मोठे धंदेवाले यांचंही पोटपाणी चालतं. त्यामुळं बैलगाडा शर्यतीला आम्ही तरी वैयक्तिक मी तरी चांगलंच समजतो. बैलगाडा शर्यत माझ्या मते ते चांगली आहे, कारण बैलांची सेवा करायला त्या तरुणांना मिळते किंवा त्या माणसांना मिळते. पद्धतशीर जर आहे ना, पद्धतशीर बैलांची देखभाल ते करतात. 4 दिवसांनी, आठवड्यांनी त्या बैलांना धुतात देतात, म्हणजे मुक्या प्राण्याची सेवा करायला आपल्याला एक मिळते प्राधान्य. तशी बैलगाडा शर्यत चांगलीच आहे, पण माझं एकच आव्हान आहे की तरुण लोकांनी जास्त त्याला हे नाही केलं पाहिजे, म्हणजे नाही का, त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. बैलगाडा शर्यत ही थोडक्यात झाली पाहिजे, म्हणजे तरुण मुलांनी त्याच्या जास्त आहारी नाही, थोडं मनोरंजन म्हणून थोडंसं केलं पाहिजे, किंवा थोडंसं बैलगाडा शर्यत बघायला आलं पाहिजे. पण की मग स्वतःचा आपला कामधंदा सोडून पूर्ण वेळ इथं खर्ची नाही करायला पाहिजे. या बैलगाडा शर्यतीच्या काही काळ असा होता की ही बैलगाडा शर्यतीवरती बंदी आणण्यात आली होती. तर ही बंदी का आली होती आणि ही बंदी कशी उठवली गेली हे तर थोडक्यात सांगा. बैलगाडा शर्यतीला प्रथमतः ज्यावेळेस बंदी आली होती त्यावेळेस सर्वांचेच, म्हणजे दुकानदारांचे, आमच्यासारख्या वाजंत्र्यांचे खूप हाल झालेत त्या काळात. आणि सरकारने या गाड्यावरची बंदी हटवली आणि आमच्यासारख्यांना सोन्याचे दिवस आलेत, कारण प्रत्येक धंदेवाल्याला रोजीरोटी मिळाली, आमच्यासारख्या वाजंत्र्यांनाही रोजीरोटी मिळाली. आणि त्यातून कोरोनाच्या काळात ज्यांचे कामधंदे सुटले होते, घरं अक्षरशः बसण्याची वेळ आली होती लोकांची, म्हणजे पूर्ण लयच चालले होते, तर ते आता आमच्यासारखे लोक उभारी धरून 2 पैसे कमवत आहेत. ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस तर भरपूरच, म्हणजे आमच्या पोटापाण्याचा पण प्रश्न होता. पण जेव्हापासून ही बैलगाडा शर्यत चालू झाली त्यावेळेस आमच्यासारख्या लाखो गरिबांचं कुटुंब चालू झालेलं आहे. आणि बैलगाडा शर्यतीमुळंच आज आम्ही इथं आहे. बैलगाडा शर्यतीमुळंच आज आम्ही पोट भरतोय. त्याच्यामुळं बैलगाडा शर्यतीला मी कधीच विसरू शकत नाही. त्यावेळेस खरोखर आहे ना, जरा वाईटच दिवस होते शेतकऱ्यावर. आणि नंतर ते बंदी उठल्यावर शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग तो नादच लागला लोकांना एक गाड्याचा, बैलगाड्याचा. शेतकरी वर्ग एका ठिकाणी सरकारकडून बाजारभाव मिळत नाही मालाला, आणि दुसरा जर छंद म्हटलं तर बैलगाडा शर्यत येते, आणि आपण जी बैल आपण सांभाळतो त्यासाठी भरपूर आपण खर्च करता. तर तुम्ही कशा पद्धतीनं आपल्या बैलांना जीव लावता? तर विषय असा आहे की कोणत्याही एखाद्याचं लग्न करायचं आहे तर तो त्या गोष्टीने त्या सगळं विचार करून पैशाचा लग्न करतोच. त्याच पद्धतीने आम्ही बैलांची जी शर्यती आहेत काय सरकारने त्याच्यात काय योगदान द्यावं किंवा आम्ही आमचं काय जागा विकून बैल पळवतो असाही विषय नाही. ज्याचं त्याचं नियोजन असतं पैशाचं, त्या पद्धतीने आम्ही बैल पळवतो. आता ही जी बैलगाडा शर्यत आहे
पेटा या संस्थेने मला वाटतं बैलगाडा शर्यत बंद केली होती, त्यांनी आवाज उठवला होता. तर त्यानंतर सरकारचे डोळे उघडले, त्यांच्या लक्षात आलं की हा शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा खेळ आहे, म्हणून त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा चालू केली. तर या पेटा संस्थेसाठी तुमचे 2 शब्द मला ऐकावेसे वाटतील. आता पेटा संस्थेचा विषय असा आहे की ते आपल्या भारतातली संस्था नाही आहे ती, मुख्य मुद्दा. त्यांनी तिकडे ती जनावरांचा आपल्यापेक्षा आपल्या धर्मातच जनावरांची सेवा करणे. त्यांनी तिकडे जर अनैसर्गिक जनावरं निर्माण केली तर त्याच्यामध्ये त्यांचे काय हे करत असतील, त्यांचं काय हाल वगैरे करत असतील, ते कापाकापी वगैरे असेल, जनावरच जास्त त्यांनी तयार केली तर ते कापण्याशिवाय त्यांच्या काही पर्याय नाही. तर आपल्या धर्मातच असे शिकवण आहे आपल्याला की जनावरं, गाय, गोवंश किंवा बैल वगैरे. आता आमचा विषय असा आहे की आमच्याकडे सगळी ट्रॅक्टरने शेती होती, तरी आमच्याकडे 10 बैल आहेत. ते काय फक्त जनावरं सांभाळण्यासाठी हा विषय, नाहीतर आता काही शेती काही बैलांनी आम्ही करत नाही, मग बैलांचं करणार काय, म्हणून आम्ही बैल सांभाळतो. पेटाला एवढंच सांगू शकतो की शेतकरी हा स्वतःच्या मुलाला जे खायला घालत नाही ना, ते बैलाला खायला घालतो. एक वेळेस स्वतःच्या मुलाचं पोट मारीन पण बैलाचं पोट नाही मारीत. त्यांची मुलं उन्हात उभी असतात आणि बैलाला गोट्यात फॅन लावलेला असतो त्यांनी. एवढी शेतकरी बैलाची सेवा करतोय, अजून काय करायला पाहिजे. तर दादा, तुमच्या काळातली बैलगाडा शर्यत आणि आत्ताची 2024ची बैलगाडा शर्यत याच्यामध्ये काय फरक वाटतो? फरक एवढाच आहे की जुनी जी बैलं होती ना, ती कशी शेतीत राबवून बैलं पळायची, आणि आता कसं झाले सर्व साधनं झाले शेतीसाठी. ट्रॅक्टर झाला आहे, अवजारे झाले, सगळं झाले. त्याच्यामुळे आता फक्त ना बैलगाड्यासाठीच बैल वापरला जातो, एवढंच झाले, बाकी काही नाही. तुम्ही किती वर्ष झाले या ठिकाणी घाटामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये ताशा वाजवण्याचं काम करता? मी ताशा वाजवण्याचं काम 10 वर्ष झाली मी ताशा वाजवतो. ज्यावेळेस बंदीचा काळ यायच्या अगोदरही मी वाजवत होतो, त्यानंतर बंदी आली ना आमच्यासारख्यांचे धंदे थोडक्यात बसले. पण पहिल्यांदा परत घाट चालू झाल्यानंतर नानवलीचा घाट प्रथमतः भरला होता, तिथून परत गाडा शर्यत चालू झाली आणि आमच्यासारख्यांना उभारी मिळाली परत धंद्याला. आम्ही आता दर दिवशी एक टाईम त्यांना रतीब देतो, त्यामध्ये शेंगदाणा पेंड असते, गूळ असतो, परत आपलं मायक्रोन्यूट्रन वगैरे त्यामध्ये हे करतो, आणि आपले मकाची कुटी, ज्वारीची कुटी हे असतं. आणि दर आठवड्याला आमचा डॉक्टर हे करायला येतो, चेक करायला येतो. गरमीसाठी आमच्याकडे मोठ्या खिडक्या वगैरे आहेत, फॅन लावलेले आहेत, आणि एका बाजूला आम्ही मॅट टाकलेले आहेत, खाली एका बाजूने भुई आहे अशी साधी, त्यामुळे बैलांना, आणि उंची भरपूर आहे, त्यामुळे काय असं गरम वगैरे असं काय, आणि झाडं आहेत भरपूर, त्यामुळे काय असं गरमी वगैरे असं किंवा अनैसर्गिक काही त्यांच्याबरोबर आम्ही करत नाही. तुम्ही बैलगाडा शर्यतीला ज्या वेळेला एखाद्या घाटात जाता त्यावेळेस तुमच्यासोबत किती माणसं असतात आणि तुम्ही त्यांचं नियोजन कसं करता? आता आमची अख्खी चिमळीचे मित्रमंडळी हे आमच्या मामा आहेत, हा आमचा भाऊ आहे, हा याची गाडी आहे, तर ते आम्ही सगळे उत्सुक असते. संध्याकाळीच आमची एक मीटिंग होती की उद्या आपल्याला जायचे. अशा पद्धतीने जेवढी सगळी त्यांची कामे वगैरे पाहून, किंवा याला आज काम असेल तर ते उद्यावर टाकलायचं किंवा आदल्या दिवशी करून घ्यायचं, अशा पद्धतीने आम्ही आमचं वैयक्तिक नुकसान न करता घाटात येत असतो. त्यामुळे कोणाचं आता ही सगळी आमचे फाउंडर मेंबर आहे पहिल्यापासून, त्यामुळे ते त्यांच्याकडेच नियोजन असते सगळं की आपल्याला उद्या काय करायचं, कशा पद्धतीने जायचं, आणि सगळे कामधंदा बघून. ते बैलगाडा शर्यत ही फक्त पैशावाल्यांची की गरिबाची पण? नाही असं नाही ना म्हणता येत, पैशावाल्यांची सर्वांची बैलगाडा शर्यत. कारण कसं आहे माहिती का, सगळे आता काही छोटे बैलगाडीवाले आहेत, काही मोठे आहेत, सर्व आहेत, सर्वांची बैलगाडा शर्यत आहे. कसं एक जे बघण्यासाठी म्हणजे प्रेक्षक मंडळ आहे, ते लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व आहेत घाटामध्ये. असं नाही म्हणू शकत का आपण सगळे मोठ्यांचीच बैलगाडा शर्यत आहे, असं नाही. सर्व बैलगाडा शर्यत ही फायद्यासाठी केली जाते की फक्त आवड म्हणून केली जाते? नाही, बैलगाडा शर्यत आता ही आमची पुरात आपले जे वडिलोपार्जित विषय आणि त्यामध्ये आता थोडी आधुनिकता आलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवसाय म्हणता येणार नाही, कारण पहिल्यापासूनच ते करत आलो. पण आता बैल समजा पहिले बैल 3,000 बैल आमच्या वडिलांनी घेतलेला आहे, आज तोच बैल 3 लाखाला घ्यावा लागतोय. मग त्यामध्ये थोडंसं हे होणारच, मग ते बक्षिसं वगैरे त्यामध्ये 10-12 गाडी जरी झाले तर आमच्या एका बैलाची किंमत वसूल होते. नाही आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्यात व्यावसायिकता समजा, नाहीतर हे समजा काय, दोन्ही विषय तसे सांगड जुळलेले आहे, काय अडचण नाही. असं काय अडचणी येत नाही.
नाही की एखादा बैल घेतला पण त्याचे समजा 1 वर्षात पैसे फिटून जातात. बैलगाडा शर्यतीमध्ये तरुण वर्ग फार असा वाहून गेलेला दिसतो. बरीचशी तरुण मुलं शाळा न शिकता काही नोकरी सोडून येतात. तर तुम्ही त्या तरुणांसाठी काय मार्गदर्शन कराल? तसं चुकीची गोष्ट आहे. तरुण वर्ग वायाला गेलेला नाही आहे. ज्याचं ते आता शौकीन असतात त्यांचा शौक ते पुरा करणारच. परंतु ते जरी तुम्ही म्हणत असाल ते वाया गेला, तरुण वर्ग वाया गेलेला नाही. ज्याचा त्याचा शौक आहे. कोणाला कशाचा असेल, कोणाला कशाचा असेल. काही तरुणांना बैलगाड्याचा शौक आहे. म्हणजे नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. म्हणजे हे तुमच्या सगळ्या वाक्याचं एक वाक्य होईल. बैलगाडा शर्यत बघू नये असं माझं मत नाही आहे. परंतु तरुण लोक जे आहेत त्यांनी स्वतःचा म्हणजे बिझनेस किंवा स्वतःचे घरची कामं ते करून ह्या बैलगाडा शर्यतीसाठी वेळ दिला पाहिजे. पूर्ण खर्चिक किंवा बैलगाडा शर्यत बघायला यायचं म्हणून ड्रिंक करणे किंवा अनेक वाईट सवयी लावून घेणे ह्या नको आहेत. तर थोडासा वेळ खर्ची करून तुम्ही मनोरंजन करू शकता. पूर्ण वेळ असं स्वतःचं आयुष्यपणाला नाही लावू शकत. मी एवढी सूचना देईन की जे आत्ता जे शिक्षण वर्ग आहे जेव्हा शिकतायत त्यांनी जास्त शिक्षणाकडे लक्ष द्यावा. बैलगाडा शर्यत ही 12 महिने आत्ता चालू आहे सध्या. त्याच्यामुळं कसं आहे शिक्षणाच्या वेळेस शिक्षणच केलं पाहिजे आणि इतर वेळेस आले तरी काय हरकत नाही. आज कसं संडे रविवारी आज तुम्ही आले तर काय हरकत नाही, पण शाळेच्या वेळेस शाळाच केली पाहिजे. तरुणांसाठी की हा एक खेळ मर्दानी खेळ आहे आणि तरुणांनी बैलगाडी शर्यत बी खेळ पाहावा आणि थोडं शैक्षणिक आणि आपले शेतीपात्रामध्ये थोडं बी त्याच्यामध्ये पण लक्ष दिले पाहिजे. तरुण पिढीला एकच सांगणं आहे की शिक्षण पण करावं, शेती पण करावी आणि बैलगाडी शर्यत पण करावी. पण सगळ्यांकडून ज्याच्यात आपलं थोडं आपल्या पुढल्या भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल त्या क्षेत्राकडे जास्त लक्ष द्यावं. तरुण पिढीने माझं हे एवढंच सांगणं आहे. तर मंडळी, आपण बैलगाडा शर्यत चांगली की वाईट याबद्दल लोकांमध्ये जाऊन बैलगाडा मालक असतील, दुकानदार असतील, ताशावादक म्हणजे वाजंत्री असतील आणि काही लोक असतील यांना आपण त्यांची मतं विचारली. त्या मतांवरती आपल्याला काय वाटतं ही प्रतिक्रिया आपण नक्कीच कळवायची आहे. मग काय करायचं म्हणता, तर त्यासाठी एकच करायचे, व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये बैलगाडा शर्यत चांगली की वाईट आपलं मत आपण जरूर नोंदवायचे आणि आपल्या मराठीत बोल या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.